भोंदूबाबा खरात प्रकरणावर महापौर हिमगौरी आडकेंनी संताप व्यक्त केलाय। भोंदू प्रकरणामुळे नाशिकचं नाव चर्चेत येणं वेदनादायक आहे। महिलांनी सजग राहावं, कोणत्याही भुलाव्याला बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलंय। नवी मुंबईतील 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रात्री अचानक नाकाबंदी लावत वाहनांची तपासणी केली। पोलिसांना शहरात ड्रग्ज किंवा इतर अंमली पदार्थांची आवक-जावक होत असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये गेल्या 15 दिवसात सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झाली। कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि जहाजांचा वाढलेला वाहतूक खर्च यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते। नागपुरात 40.6 अंश तापमानाची नोंद करण्यात आली। एकीकडे पावसाचा अलर्ट असताना नागपूरकरांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या। विदर्भाच्या 7 जिल्ह्यात शुक्रवारी दिवसा तापमान 40 अंशांवर गेले। रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंधघाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद असेल। 25 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान वरंधघाट रस्ता बंद राहील। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतची अधिसूचना काढली। नाशिकच्या बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला। जिल्हा न्यायालयानं अनेक बांधकाम व्यावसायिकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। या प्रकरणात 49 बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले असून काहींना अटक होण्याची शक्यता आहे। रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातोय। तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होणार आहे। राज्यातील जंगलांमध्ये या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 8,500 वणव्याच्या घटना घडल्या आहेत। भारतीय वन सर्वेक्षण अहवालात याची नोंद झाली आहे। इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या असल्याची माहिती आहे।